माझी आपल्याला विनंती आहे की आपण प्रत्येकाने गुलामगिरी वाचली पाहिजे. स्लेव्हरी त्याचं इंग्रजीत भाषांतर. 150 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये जी लढाई सुरू होती काळे विरुद्ध गोरे, त्या लढाईला ते लढणारे जे मागासवर्गीय त्या काळे आपण ज्यांना म्हणतो आपण निग्रो, त्यांच्या लढाईला यश लाभो अशा प्रकारची प्रस्तावना त्या गुलामगिरीच्या पुस्तकावर 150 वर्षापूर्वी त्यांनी लिहिली. कुणी काम केलं, पहिली व्यक्ती आता समुद्रापार लढाईला अशा प्रकारचं समर्थन देते. आणि ते पुस्तक आणि त्यांचं ते हस्ताक्षर इंग्लिशमधलं, हे जेव्हा बराक ओबामा साहेब आले होते मुंबईमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष, त्यावेळेला मी त्यांना दाखवलं, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण त्याच लढाईतून पुढे जे आहे बराक ओबामासारखे लोक जे आहेत अमेरिकेच्या अध्यक्षपदावर बसले. तर हे दोन्ही जे आहेत प्रत्येकाचे. शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती केली असणार देशामध्ये आणि जगाला दाखवून दिलं की युद्धनीती कशी असते, राजनीती कशी करायची असते. महात्मा ज्योतिराव फुलाने सामाजिक क्रांती महात्मा ज्योतिराव फुलाने आणि सावित्रीबाई फुलाने केली. आणि समाजाला सगळे कसे एक असले पाहिजेत, मुला-मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, सगळ्यांचे अधिकार समान असले पाहिजेत. आणि आपल्याला कल्पना आहे, आपण भारत आणि आजूबाजूचे देश पाहतो, नाही म्हटलं तरी आपण मागासले म्हणून गणले गेलो. परंतु ज्या ज्या देशामध्ये, मग युरोप असेल, अमेरिका असेल, जपान असेल, आपण पाहतो, सिनेमामध्ये पाहतो, टीव्हीवर पाहतो, सैन्यामध्ये महिला आहेत, शिक्षणामध्ये महिला, ऑफिसामध्ये, पोलिसांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. ते सगळे देश आपल्या पुढे आहेत. आणि ज्या देशामध्ये, आपल्यासारख्या देशामध्ये आपण या महिलांना घरात बसून ठेवलं, 50% शक्ती जी आहे मानवी शक्ती ती आपण घरात बसून ठेवली, आपण सगळे मागे राहिलो. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पूजा अर्चा करताना आपण सगळेच म्हणतो विद्येची देवता सरस्वती महिला, पण शिक्षण महिलांना द्यायचं नाही. संपत्तीची देवी लक्ष्मी, पण तिच्या हातात पैसे येणार नाही याची काळजी आम्ही घेतो. शौर्याची देवता जी आहे भवानी माता, काली माता, पण आपण या सगळ्या लढाईमध्ये कुठे महिलांना घेत नाही. आज जगामध्ये चाललेली जे युद्ध असेल, काही युद्धामध्ये महिला सुद्धा त्यांच्या बरोबर लढतात. हे मी का सांगतो, हे सगळं जर आपण केलं तरच एक आपला एरिया पुढे जाईल, मग शहर पुढे जाईल, जिल्हा, महाराष्ट्र, देश पुढे जाईल. व ती सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. मला कोणीतरी मगाशी पाठवलं, एक क्लिप्स पाठवली, मला वाटतं त्या कलाकार सुलक्षणा कुलकर्णीची अशी असावी नाव त्यांचं, कुलकर्णी म्हणून सुलक्षणा असं नाव त्यांचं. त्यांनी खूप चांगलं आवडलं की उद्या सावित्रीबाई फुलांमुळे आपण एवढे पुढे आलो. एक पंथी ज्ञानाचे आपल्या घरासमोर उद्या लावा. आणि त्याने आणखीन एक सांगितलं की मी तर करते, माझ्या मैत्रिणींना पण करायला सांगते की एक सावित्रीबाई जे आम्ही मुली आहोत हे दर्शवणारं कपाळावरचं कुंकू जे आहे चिरीमध्ये अडवं छोटंसं लावावं आणि सावित्रीबाईची आठवण आपण सगळ्यांना करून द्यावी. महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें.